शिवकाळात मावळ्यांच्या रक्तात एकच गोष्ट वाहत होती, ती म्हणजे स्वराज्यनिष्ठा आणि कर्तृत्वावर अढळ श्रद्धा. औरंगजेबाला उमजले होते की मराठ्यांचे खरे बळ हे किल्ल्यात दडलेले आहे. म्हणूनच शिवरायांच्या पश्चात प्रचंड फौज घेऊन तो दक्षिणेत उतरला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात केली नाशिक जवळच्या एक छोट्याशा किल्ल्यावरून. औरंगजेबाला वाटले हा गड चुटकीसरशी पडेल, पण इतिहासाने एक वेगळीच कथा लिहिली. तर चला तर पाहूयात तो इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये. सुरुवात करूया सकाळच्या 2 वाजता, कारण नवी मुंबई ते रामशेज किल्ल्याचे अंतर हे 180 किलोमीटरचे आणि आपल्याला या किल्ल्यावरून सूर्योदय पाहायचा होता, म्हणून आम्ही थोडं लवकरच निघालो. तर मित्रांनो, आता आपण चहा घेतोय, थोडासा ब्रेक घेतलाय. इथून आहे जवळपास 60 किलोमीटर आणि 1.25 तास लागेल आपल्याला पोचायला. तर या चहा प्यायला सकाळी 4 वाजता आणि 2026चा हा आपला पहिला ट्रेक आहे. यावेळेस होप सो जास्त ट्रेक होतील अशी अपेक्षा आपण करूयात. पी रे चहा पी. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि अजून अंधार आहे. तर सध्या आम्ही थोडंसं थांबतोय, थोडंसं उशीर झाल्यानंतर जाणार आहोत, कारण की हा किल्ला आहे छोटा, तर आपण लवकर गडावरती पोचू शकतो. हार्डली आपल्याला 1 तास लागेल वरती जाण्यासाठी. वरती गेल्यानंतर आपण हा किल्ला एक्सप्लोअर करूयात. हा किल्ला छोटा असूनसुद्धा आम्ही या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे. याचं कारण म्हणजे या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप चांगला आहे. त्यामुळे या किल्ल्याला आपण भेट द्यायची ठरवली आहे. 2026मध्ये पहिला किल्ला आपण जवळपास आपल्या घरापासून 185 किलोमीटर आहे आणि आम्ही 3 जणच इथं आलेलो आहोत या किल्ल्याला भेट देण्यासाठी. मी, निलेश आणि कविता. तर आता बाकीच्यांची तयारी चालू आहे ना भाऊ? यस, निलेश रेडी झालेला आहे, मॅडम रेडी होत आहेत. झाली. तर आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. ट्रेक म्हणजे हा छोटा ट्रेक आहे. जस्ट 1 मिनिट झाला आपण ट्रेक सुरुवात करून आणि आपल्याला हा बोर्ड पाहायला भेटतोय आणि या बोर्डवर लिहिलेला आहे अजिंक्य रामशेज माझा अभिमान. माझा काय, हा सर्वांचाच अभिमान आहे, महाराष्ट्राचा, पूर्ण भारताचा अभिमान आहे, कारण की हा किल्ला अजिंक्य राहिला होता. तर या किल्ल्याची इतिहास खूप चांगला आहे आणि ती स्टोरी पण खूप चांगली आहे. तर ही स्टोरी मी तुम्हाला वरती गेल्यानंतर सांगेल, पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्र, तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण की या किल्ल्याची स्टोरी खूप चांगली आहे. हे तुम्हाला वरती गेल्यानंतर मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहाच. सरळ पायऱ्या आहेत ना. थकली? हां, मित्रांनो, ऑलमोस्ट पोचत आलो आपण गडावरती. अर्धा तास झाला आहे, अर्धा तासपेक्षा जास्त लागला नाही. आरामात जातोय तरीसुद्धा. एवढा छोटा किल्ला आहे. समोरच लाईट दिसतोय, ते आहे मंदिर आणि मंदिरापर्यंत पोचलं की समजून जायचं तुम्ही गडावरती पोचलात. तर दम खाणं झालं असेल तर निघूयात.
मिनटं. मॅडम जाऊन खातात. आणि पहिला नंबर आमचा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडावरती. हे जे दोन दिसत आहेत हे बुरुज आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हे ढासळलेले आहेत. तर जे किल्ल्याचा मुख्य द्वार होता तो हाच होता, जे वरती येण्यासाठी मावळे लोक वापरत होते. चला तर आपण आता इथून वरती जाऊयात आणि सनराईज होत आहेत. पहिले सनराईज बघू आणि त्याच्यानंतर मग बाकीचा गड एक्सप्लोअर करूयात. तर मित्र, आता सध्या आपण पोहोचलोय या गडाच्या टॉपवरती आणि पाठीमागं हे दिसतंय हे आहे भवानी मंदिर आणि इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते. जर इथून वरती जर तुम्हाला जायचं असेल तर कृपया चप्पल बुटे इथे काढावे. पर्यंत मूर्तीपर्यंत शूज घालून जाऊ नका. आणि आम्ही खूप लवकर पोचलोय. अजून सनराईज व्हायचा आहे. बोल बोल बोल. झालं, काय पोचलो आपण गडाच्या टॉपला. फायनली मित्रांनो, आता आपण पोचलोय. आपण आता इथेच बसणार आहोत कारण की हा गडाचा टॉप आहे. त्याच्यापेक्षा वरती काही नाही. ये ना इकडेच, इथे इथे इकडे या, मस्त आहे. कम 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 अँड सिट इधर. वाय आर यू इधर फिरिंग? हाँ, आधीच मी फेरफटका मारा म्हटलं जरा. तर मंडळी, सनराईज झालेला आहे आणि आता आपण गड एक्सप्लोअर करूयात. गड एक्सप्लोअर करायच्या पहिले तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो या गडाचा. तर जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं त्याच्यानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जिंकण्यासाठी. पण त्यांनी निवडला तो गड म्हणजे रामशेज. छोटा किल्ला होता त्याच्यामुळे त्यांनी हा निवडला असेल मे बी. पण छोटा गड असून सुद्धा हा गड जो इथला किल्लेदार होता त्याने 5.5 वर्ष लढवला. त्यांनी 3 सरदार बदलले तरीसुद्धा एकालाही यामध्ये यश आलं नाही आणि हा गड अभेद्य राहिला, अजिंक्य राहिला. औरंगजेबाला वाटलं होतं की महाराजांचे गडकिल्ले जिंकले तर आपण स्वराज्य काबीज करू शकतो, नष्ट करू शकतो. हे जे त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न या किल्ल्यांनी भंग केलेलं आहे. त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे इतिहास, छोटा किल्ला आहे तुम्ही पाहू शकताय. जर आपण या आता पुढे पाहताय का तर तिथपर्यंतच आहे तो किल्ला आणि या साईडला तर आता आपण पोहोचलोच आहोत. आपण जवळपास या टोकाला आहोत. म्हणजे या गडावर पण असं जास्त असं शिबंदी असण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता आणि या गडाची उंचीसुद्धा खूप कमी. पण तरीसुद्धा 5 वर्षे लढवणं साधी गोष्ट नाही. या गडावर तोफगोळा असा काही एक नव्हतं. तरी इथल्या किल्लेदारांनी लाकडी तोफगोळे बनवून, कातड्याचे बनवून त्याच्यावर मारा केला आणि तो सटीक मारा होता. त्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होत होतं या वेळामध्ये. तर असा काही इतिहास आहे या किल्ल्याचा. म्हणजे एक म्हण आहे ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान, ही म्हण तंतोतंत या किल्ल्याला लागू होते. तर आता आपण गड एक्सप्लोअर करूयात आणि खाली जाऊयात. आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहोत. जर ॲक्च्युली जर तुम्ही पाहताय, जर मुख्य दरवाजा जर पाहायचा असेल तर तुम्हाला
मुख्य दरवाज्यातून जर तुम्ही एंट्री केली तर तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे. पण आपण सनराईज पाहण्यासाठी पहिलेच इकडं आलो होतो पश्चिमेकडे, तर आता पश्चिमेकडून आपण पूर्वेकडे जाणार आहोत. तर आता सर्वात पहिले आपण इथे पाहू शकतोय हा आहे किल्लेदाराचा वाडा आणि त्याच्या समोरच आपल्याला 3 पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात आणि पलीकडच्या साईडला पण 2-3 टाक्या पाहायला भेटतात पाण्याच्या. तर इथे पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात होता हे आपल्याला याच्यावरून कळून येते. आणि हा आहे किल्लेदाराचा वाडा. जास्त असं पठार नाही आहे किल्ल्यावरती, त्याच्यामुळे आपल्याला जास्त असं स्ट्रक्चर या किल्ल्यावरती पाहायला भेटणार नाही. आणि इथूनच आपल्याला जो समोर जो दिसतोय डोंगर तो आहे धैर्यगड किल्ला. जास्त परिचित असा किल्ला नाही आहे, खूप जण जात नाही, थोडासा डिफिकल्ट आहे तो, त्याच्यामुळे तिकडे जात नसतील. हा किल्ला छोटा आहे आणि सर्वजण हा ट्रेक करू शकतात, या किल्ल्यावर येऊ शकतात. त्याच्यामुळे हा किल्ला नाशिककरांसाठी तरी खूप परिचित किल्ला आहे. आणि या किल्ल्याचा इतिहास मी सांगितलं तुम्हाला आत्ता, तोही खूप चांगला आहे. त्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व होतं आहे आणि राहणार. तर मंडळी आता आपण महादरवाजाकडे जातो आहे आणि महादरवाजाकडे जाताना आपल्याला इथे भवानी मातेचं मंदिर पाहायला भेटते आणि समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. महाराजांचे दर्शन घेतलेले आहेत, भवानी मातेचे दर्शन घेतले. आता आपण निघतो आहे पुढे आणि त्याच्या मंदिराच्या जस्ट समोर तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर पाहायला भेटेल. मे बी वाडा असेल किंवा काही असू शकते, आता याची कल्पना नाही आपल्याला. आणि पुढे अजून एक मंदिर आपल्याला इथे पाहायला भेटते. तर आता आपण पुढे जाऊ. समोर आपल्याला बुरुज पाहायला भेटत आहे, तर तिकडे जाऊयात. काय मॅडम, कसं म्हणताय? नाही बस कॅमेरा चालू झाला की बोलायचं नाही तर असा बोलायचं आहे. पटर है ना. बरं वाटतं नाही उन्हाळा. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहे हत्ती दरवाजापाशी आणि हा हत्ती दरवाजा महादरवाजाच्या शेजारीच आहे. पण आता या दरवाजाला हत्ती दरवाजा का म्हणतात याची कल्पना नाही. पण तुम्ही इथून पाहताय ना, तर तो जो खिडकी दिसते ती खिडकी तुम्हाला सरळ सरळ आपण खाली जे मंदिर पाहिलं होतं ना तिथं मंदिरापाशी निघते. जे राम मंदिर आहे खाली, तर राम मंदिराच्या पाण्याची टाकी आहे तिथूनच हा रस्ता वरती येतो आहे. आता हा रस्ता कशासाठी यूज केला जायचा याची काही कल्पना नाही आपल्याला. तर मित्रांनो, आपण आता सध्या आलेलो आहोत या गडाच्या पूर्वे बाजूला आणि आपल्याला इथे 2 टाक्या पाहायला भेटतात. तर हे बेसिकली पिण्यासाठीच वापरलं जायचं, कारण की इथे तुम्हाला खोबण्या पाहायला भेटतात. म्हणजे वरती जो छप्पर असतो तो बनवण्यासाठी इथे खोबण्या आहेत प्रॉपर. तर त्यावरून आपल्याला कळते की इथे हे पाणी पिण्यासाठीच वापरलं जायचं. आणि समोर अजून एक टाकी आहे. अशा 2 टाक्या आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर मित्र, आता आपण महादरवाजा जस्ट समोर आपल्याला इथे एक गुफा पाहायला भेटते. पण ही बेसिकली एकतर दारू कोठार असू शकते किंवा धान्य कोठार, या दोन्हीपैकी एक असू शकते. आता इथे आपल्याला मेन्शन नाही केलेलं आहे की नेमकं हे कशासाठी वापरलं जायचं, पण आपण भरपूर गडकिल्ले फिरतो तर आपल्याला तेवढी आयडिया आहे. एक दारू कोठार असू शकतो किंवा धान्य कोठार असू शकतो, या दोन्हीपैकी एक, कारण की ते सेफ ठेवण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जायचा.
तर मंडळी, हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.